रात्रीचा घनदाट अंधार, कड्यावरची भयंकर शांतता आणि त्या शांततेला चिरत जाणारी एका योद्ध्याची डरकाळी. मित्रांनो, इतिहास साक्षी आहे. जगात असे अनेक योद्धे झाले ज्यांनी स्वतःच्या राज्यासाठी प्राण दिले. पण असा कोणता बाप असेल जो आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला जातो आणि राजाला चिंतेत पाहून मुलाचे लग्न मोडून मृत्यूच्या दाढेत उडी घ्यायला हसत हसत निघतो? आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं हे वाक्य उच्चारणाऱ्या त्या सिंहाची ही गाथा आहे, ज्याच्या तलवारीच्या धारेवर स्वराज्याचा इतिहास लिहिला गेला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा तो अंगावर काटा आणणारा इतिहास, जो कोणत्याही पुस्तकात वाचताना आजही आपले डोळे पाणवतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्ही फक्त इतिहास ऐकणार नाही, तर तो अनुभवणार आहात. तान्हाजी मालुसरे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील जावळी खोऱ्यातील गोडवली या गावी झाला. काही नोंदींनुसार महाबळेश्वरजवळील उमरठ हे गाव. एका शूर कोळी मराठा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव काळूजी आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांना सूर्याजी नावाचा एक धाकटा भाऊ आणि शेलार मामा नावाचे वृद्ध पण अत्यंत शूर मामा होते. सह्याद्रीच्या कड्या कपाड्यांतून धावणे, उड्या मारणे आणि दांडपट्टा चालवणे यात तान्हाजी बालपणापासूनच तरबेज होते. शिवराय आणि तान्हाजी हे लहानपणापासूनचे सवंगडी. रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेताना ज्या मोजक्या मावळ्यांनी स्वतःचे रक्त वाहून वाहिली, त्यापैकी एक तान्हाजी होते. त्यांची शरीरयष्टी एखाद्या पर्वतासारखी भक्कम होती आणि डोळ्यात एक वेगळीच जरब होती. स्वराज्याच्या सैन्यात तान्हाजी मालुसरे हे फक्त एक सैनिक नव्हते, तर ते सुभेदार होते. पायदळाचे ते प्रमुख सेनापती होते. गनिमी कावा आणि अंधारात लढाया करण्यात त्यांचा हातखंडा होता. अफजलखानाच्या वधाच्या वेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी जी फौज लपवून ठेवली होती, त्याचे नेतृत्व तान्हाजींकडे होते. संगमेश्वरच्या लढाईत आणि कोकणातील अनेक मोहिमांमध्ये तान्हाजींनी स्वतःला सिद्ध केले होते. महाराजांचा तान्हाजींवर इतका विश्वास होता की तान्हाजी आहे म्हणजे मोहीम फत्ते हे समीकरणच बनले होते. आता आपण तान्हाजी यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची लढाई झाली होती, म्हणजे कोंढाण्याची लढाई, त्याबद्दल माहिती घेऊ. पुण्यापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून सुमारे 1312 मीटर उंचीवर उभा आहे तो म्हणजे कोंढाणा किल्ला. आज आपण ज्याला सिंहगड म्हणतो, तोच हा किल्ला. हा किल्ला म्हणजे फक्त दगडमातीची इमारत नव्हती, हा पुणे खोऱ्याचा रक्षक होता. या किल्ल्यावरून संपूर्ण पुणे नजरेसमोर दिसते. कोणतीही सेना पुण्याकडे येत असेल तर कोंढाण्यावरून ती दिसणारच. किल्ल्याचा उत्तर आणि दक्षिण अशा 2 दिशांना प्रचंड खोल दऱ्या आहेत. पूर्व आणि पश्चिमेला उभे कडे आहेत. एकाच अरुंद मार्गाने किल्ल्यात प्रवेश होतो, तोही अत्यंत संरक्षित. थोडक्यात सांगायचं तर कोंढाणा जिंकणं म्हणजे पुणे जिंकणं, आणि पुणे जिंकणं म्हणजे मराठ्यांच्या हृदयावर घाव घालणं. कोंढाण्याचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. यादव राजवटीत हा किल्ला प्रमुख लष्करी ठाणं होतं. इसवी सन 1328 मध्ये महम्मद बिन तुघलकाने हा किल्ला जिंकला. त्यानंतर बहामनी सल्तनतेच्या ताब्यात आला. इसवी सन 1489 मध्ये बहामनी साम्राज्याचे विभाजन झाल्यावर हा किल्ला निजामशाहीकडे आला. नंतर आदिलशाहीने तो ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1647 मध्ये वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी कोंढाणा किल्ला जिंकला. हे त्यांचे पहिले मोठे लष्करी यश होते. याच यशाने स्वराज्याच्या स्वप्नाला खरी दिशा मिळाली. मात्र पुरंदरच्या तहात इसवी सन 1665 मध्ये मुघलांशी झालेल्या तहात शिवाजी महाराजांना कोंढाण्यासह अनेक किल्ले मुघलांना द्यावे लागले. हा तह म्हणजे महाराजांच्या काळजावर खोल जखम होती. औरंगजेबाने कोंढाणा किल्ला त्याका विश्वासू सरदार उदयभान राठोडकडे सोपवला. उदयभान राठोड मूळचा राजपूत, पण मुघलांसाठी काम करणारा, एक कठोर, क्रूर आणि अनुभवी योद्धा. कोंढाण्यावर उदयभानने 1500हून अधिक सैनिकांची फौज ठेवली. किल्ल्याला अजिंक्य बनवलं. राजगडावरून जेव्हा राजमाता जिजाऊ कोंढाण्याकडे पाहायच्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आग ओकत असे. शिवबा, तो कोंढाणा मला परत हवाय, ही त्यांची जिद्द होती. कोंढाणा जिंकणे अशक्यप्राय होते. महाराज स्वतः या मोहिमेवर जाण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी सुभेदार तान्हाजी आपल्या मुलाच्या, रायबाच्या लग्नाची पत्रिका द्यायला राजगडावर आले. जेव्हा त्यांना समजले की महाराज कोंढाण्यावर जाणार आहेत, तेव्हा तान्हाजींचा स्वाभिमान जागा झाला. त्यांनी तो विडा उचलला. परंतु महाराजांनी त्यांना अडवले की पहिले रायबाचे लग्न होऊ द्या, मग आपण कोंढाण्यावर स्वारी करू.
परंतु स्वराज्याप्रती अढळ निष्ठा असणारे तान्हाजी बोलले, आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. 4 फेब्रुवारी 1670 माघ वद्य नवमीची ती काळुखी रात्र. तान्हाजी, सूर्याजी आणि शेलार मामा त्यांच्या 500 निवडक मावळ्यांसह कोंढाण्याच्या पायथ्याशी पोहोचले. त्यांनी कड्याची ती बाजू निवडली जी सर्वात अवघड होती, द्रोणागिरीचा कडा. कारण उदयभानलाही वाटले नव्हते की कोणी इथून वर येऊ शकेल. आख्यायिकेनुसार यशवंती नावाच्या घोरपडीच्या कमरेला दोर बांधून तिला वर सोडण्यात आले. घोरपड ही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये चढाईसाठी अद्वितीय असते. तिचे पंजे दगडाला इतके घट्ट धरतात की ती कोणत्याही उभ्या भिंतीवर चढू शकते. काही इतिहासकारांच्या मते घोरपडे नावाचे शूर मावळे किंवा घोरपड नावाचा लोखंडी हुक वापरून ही चढाई झाली. कसा तरी दोर बांधला गेला. काळ्या कुट्ट अंधारात छातीची धडधड वाढवणारी ती चढाई सुरू झाली. 300 मावळे वर पोहोचले. माथ्यावर पोहोचल्यावर तान्हाजींनी आजूबाजूला पाहिलं. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पहारेकरी झोपलेले होते. रात्र खोल होती. कोणाला स्वप्नातही कल्पना नव्हती की इतक्या उभ्या कड्यावरून कोणी चढू शकेल. तान्हाजींनी खूण केली. मावळे पांगले शांतपणे. पहारेकऱ्यांना निशब्दपणे निपटवलं. किल्ल्यात प्रवेश झाला. आता मात्र शांत राहणं शक्य नव्हतं. उदयभानाची फौज सावध होणार होती. वेळ कमी होती. तान्हाजींनी हवेत तलवार उचलली. एक जोरदार रणगर्जना केली. तान्हाजी, हर हर महादेव, जय भवानी, आज कोंढाणा आमचा. आणि त्या क्षणी रात्रीची शांतता चिरत युद्ध सुरू झालं. उदयभान राठोड झोपेतून उठला. अंधारात मशाली पेटल्या. मराठे आत आले. हे ऐकताच त्याच्या रक्तात आग पेटली. उदयभान हा साधासुधा सरदार नव्हता. 6 फूट उंची, पहाडासारखी देहयष्टी, दशकांचा युद्धाचा अनुभव, मुघलांसाठी असंख्य युद्धे जिंकलेला. त्याने आपल्या सैनिकांना एकत्र केलं, हल्ला चढवला. दोन्ही बाजूंनी युद्ध पेटलं. तलवारींचा आवाज, पायांची धडधड, जखमींचे चित्कार, सगळंच एकत्र आलं. तान्हाजी मावळे संख्येने कमी होते, पण शौर्यात कमी नव्हते. प्रत्येक मावळं 10-10 शत्रूंशी लढत होता. आणि मग तान्हाजी आणि उदयभान सामोरासामुले आले. 2 वीर, 2 निष्ठा, 1 किल्ला. लढाई सुरू झाली. भयंकर, प्रचंड, प्रत्येक घाव जीव घेणारा. तान्हाजींची तलवार वाऱ्यासारखी चालत होती. उदयभानाचं कौशल्यही अपार होतं. दोघेही जखमी होत होते, पण लढाई थांबत नव्हती. लढाईच्या एका क्षणी तान्हाजींच्या हातातील ढाल तुटली. त्यांनी स्वतःच्या डोक्यावरचा फेटा म्हणजे शेला काढून डाव्या हाताला गुंडाळला आणि डाव्या हातावर तलवारीचे वार झेलत उजव्या हाताने युद्ध सुरू ठेवलं. डाव्या हातावर शत्रूचे वार झेलत उजव्या हाताने तलवार चालवत राहिले. दोन्ही योद्धे रक्ताने माखले होते. एका भीषण वारात तान्हाजी आणि उदयभान दोघांनीही एकमेकांवर प्राणघातक वार केले. स्वराज्याचा तो वाघ जमिनीवर कोसळला. सुभेदार तान्हाजी धारातीर्थी पडले. तान्हाजी पडल्याचे पाहून मावळ्यांची गाळण उडाली. ते मागे फिरू लागले. तेवढ्यात सूर्याजी आणि शेलार मामा उर्वरित सैन्यासह वर पोहोचले. पळणाऱ्या मावळ्यांना पाहून सूर्याजींनी कड्यावरचा दोर कापून टाकला आणि ते कडाडले. अरे भ्याडांनो, पळताय काय? दोर कापून टाकलाय मी. एक तर उड्या मारून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. या शब्दांनी मावळ्यात वीरश्री संचारली. 80 वर्षाच्या शेलार मामाने उदयभानचा खात्मा केला. उरलेले मुघल सैन्य कापून काढले गेले. कोंढाण्यावर भगवा फडकला. विजयाचा इशारा देण्यासाठी गडावरील गवताच्या गंजी पेटवल्या गेल्या. राजगडावर महाराजांनी तो प्रकाश पाहिला. कोंढाणा स्वराज्यात आला होता. पण जेव्हा महाराज गडावर पोहोचले तेव्हा तिथे विजयाचा आनंद नव्हता, तर भयंकर शांतता होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या लाडक्या सवंगडाला पाहून महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. गड आला, पण माझा सिंह गेला. महाराजांनी तानाजींच्या स्मरणार्थ कोंढाण्याचं नाव बदलून सिंहगड ठेवले. तानाजींचा तो देह त्यांच्या मूळ गावी उमरठला नेण्यात आला आणि तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तानाजींचे हे बलिदान मराठा इतिहासातील सर्वात मोठे टर्निंग पॉइंट ठरले. या विजयामुळे मावळ्यांचे मनोबल इतके वाढले की त्यांनी पुढील काही महिन्यांतच पुरंदरच्या तहात गेलेले अनेक किल्ले परत जिंकून घेतले. तानाजी मालुसरे हे फक्त एक नाव नाही, तर ती एकानिष्ठतेची, शौर्याची आणि बलिदानाची एक सर्वोच्च ओळख आहे. आता आपण काही रंजक तथ्य बघू.
घोरपडीचा वापर. यशवंती घोरपड ही कथा खूप प्रसिद्ध आहे, परंतु काही इतिहासकारांच्या मते घोरपड हे एका मावळ्याचे आडनाव असावे. उदाहरणार्थ तानाजी घोरपडे, जो आधी कडा चढून गेला, किंवा हा एक विशेष लोखंडी हुक असावा ज्याला घोरपड म्हणत. शेलार मामांचे वय. लढाईच्या वेळी शेलार मामांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त होते, तरीही त्यांनी उदयभान राठोडासारख्या धिप्पाड राजपुताला यमसदनी धाडले. कड्याची उंची. द्रोणागिरीचा कडा इतका उभा आहे की आजही दिवसा उजेडी तिथून चढणे अशक्य वाटते. तिथे मावळ्यांनी रात्रीच्या अंधारात कोणत्याही आधुनिक उपकरणांविना तो कडा सर केला होता. मित्रांनो, आज जेव्हा आपण सिंहगडावर जातो तेव्हा तिथला वारा आपल्याला ही शौर्यगाथा सांगत असतो. तानाजी मालुसरे गेले, पण जाताना त्यांनी स्वराज्याला एक असा सिंह दिला जो आजही पुण्यावर लक्ष ठेवून आहे. अशा या महान सुभेदाराच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या अंगावर काटा आणला असेल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भवानी जय शिवाजी लिहायला विसरू नका. अशाच अंगावर काटा आणणाऱ्या इतिहासाच्या पानांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि स्फूर्तिदायक ऐतिहासिक कथेत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.